नमस्कार. साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण मुळकवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या गावी आहोत आणि या गावाची यात्रा ही खूप मोठी असते. श्री मरीजरी देवीची यात्रा या गावामध्ये अनेक वर्षांपासून परंपरेने इथं भरत असते आणि खूप चांगली आणि खूप मोठी यात्रा या गावची असते. आणि खरं तर या यात्रेचं स्वरूप काय असणार आहे, यात्रा कशी असणार हे जाणून घेण्यासाठी आज आपण मुळीकवाडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि येथील काय ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि बोलूया. खरं तर सर नमस्ते, काय सांगचाल, यात्रा कशी असणार आहे, काय काय कार्यक्रम असते यात्रेला? बोला की. नमस्कार. सालाबादप्रमाणे मरीजरी माता यात्रा मुळीकवाडी या 7 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत या ठिकाणी आयोजित केलेली आहे. दिनांक 7 तारखेला या ठिकाणी देवीची अभिषेक होणार आहे सकाळी आणि त्यानंतर देवीचा महाआरती सकाळी 8 वाजता संपन्न होईल आणि 10 वाजता देवीचा नैवेद्य ओटी भरणी कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 4 वाजता महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच ग्रामस्थांच्या वतीनं संध्याकाळी 7 वाजता ढोल लेझिम कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि रात्री 9 वाजता स्वरसम्राज्ञी पायल गवारी प्रस्तुत देवीचा गाण्याचा लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी पुण्याचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. रविवार दिनांक 8/3/2026 रोजी सकाळी 8 वाजता देवीची महाआरती या ठिकाणी संपन्न होईल आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता बकरी या ठिकाणी देवीची कापण्यात येणार आहेत. दुपारी 4 वाजता पालखी प्रदक्षिणाचा महोत्सव या ठिकाणी छबिना संपन्न होईल आणि संध्याकाळी 6 वाजता नैवेद्य झाल्यानंतर रात्री 10 ते 3 या वेळेमध्ये वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंपळेकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. रविवार दिनांक 8/3/2026 रोजी हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सोमवार दिनांक 9/3/2026 रोजी पहाटे 4 वाजता तमाशा संपल्यानंतर या ठिकाणी देवीची ग्रामप्रदक्षिणा म्हणजे देवीचा महाछबिना या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर 10 ते 4 या वेळेमध्ये वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंपळेकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम संपन्न होईल आणि दुपारी 4 वाजता भव्य दिव्य अशा कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर सोमवार दिनांक 9/3/2026 रोजीचा कार्यक्रम संपल्यानंतर मंगळवार दिनांक 10/3/2026 रोजी भव्य दिव्य बैलगाडी शर्यतींचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या सर्व कार्यक्रमाचा या ठिकाणी परिसरातील भाविकांनी लाभ घेऊन या ठिकाणी यात्रा उत्सव जो ग्रामस्थांनी आयोजित केलेला आहे त्याला सर्वांनी प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती करू इच्छितो. खरंच खूप भरगच्च असे चांगले आणि खूप मोठे कार्यक्रम या गावामध्ये यात्रेनिमित्त आहेत. तर सर कुस्त्यासुद्धा खूप मोठ्या आहेत. कुस्त्या असतील, आपण पैलवानाला काय विनंती करचाल, काय पैलवानाला सांगचाल की जेणेकरून ते पैलवान या गावामध्ये यावेत आणि यात्रेला चांगलं स्वरूप यावं? खरं तर पैलवानाच्या कुस्त्या संदर्भात मी थोडं माहिती सांगेनच, पण दरवर्षीप्रमाणे आमच्या मुळीकवाडी गावामध्ये यात्रा खरं तर पूर्वीची 2 दिवस असायची, रंगपंचमी आणि दुसरा दिवस. मात्र एक थोडंसं यात्रेला एक भव्य दिवस स्वरूप यावं आणि म्हणून गावकऱ्यांच्या वतीनं सर्वांनुमते या ठिकाणी 1 दिवस जादा वाढवून त्या ठिकाणी आम्ही पूर्वी काय केलं, खास 1 दिवस आम्ही ओटी भरण्याचा किंवा थोडक्यात त्याला काय म्हणायचं आपल्याला सवासण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. आणि या आणखी एक आगळं स्वरूप म्हणून प्रत्येक वर्षी आता या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक थोडंसं तरुण मंडळाने वेगवेगळं असं सहकार्य केलं आणि तरुण मंडळाच्या मदतीनं बैलगाडा शर्यत या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांच्या मदतीनं या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि एक भव्य दिवसाचं स्वरूप या ठिकाणी यात्रेला यावं आणि म्हणून ग्रामस्थांनी हे आयोजन केलेले. आणि या कुस्त्या संदर्भात सांगाल तर आमच्या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कुस्त्याचं या ठिकाणी जंगी मैदानं भरलं असतं. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पैलवान येत असतात, त्यांना योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं मानधन दिलं जातं, योग्य पद्धतीनं त्यांना वागणूक दिली जाते आणि चांगल्या पद्धतीनं कुस्त्याचं मैदान या ठिकाणी भरलं जातं. बऱ्याच वेळा संपूर्ण कुस्त्याचं मैदान भरत असताना संपूर्ण गावाच्या मदतीनं म्हटण्यापेक्षा गावातले जे समजा काही जे तरुण मंडळ किंवा काही जी मुलं काही लोक असतात आणि त्या
हे देशामध्ये या गावचं नाव उज्ज्वल केलेलं आहे असा सुधीर पुंडेकर यांनी सुद्धा चांगलं कुस्ती क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर आपण आता पाहतोय की बैलगाडा शर्यती आपण घेतलेल्या आहेत. दुसरे काही नागरिक आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. बैलगाडा शर्यत आपण या गावामध्ये घेतात, तर बैलगाडीविषयी काय सांगचाल? आज तुम्ही खरं तर पहिल्यांदाही सुरुवाती गावची आहे बैलगाड्या शर्यतीची. याच्या अगोदर मला वाटतं बैलगाड्या ह्या नव्हत्या गावामध्ये, आज तुम्ही पहिल्यांदा घेताय, तर पहिली सुरुवात आणि काय आव्हान करचाल, काय सांगचाल बैलगाडा क्षेत्रातील नामांकित जे बैलगाडा चालक मालक संघटक असतील, संघटना असतील, त्यानंतर चांगले असतील, यांना काय सांगचाल? हां, आम्ही 4 दिवसाची यात्रा घेतलेली आहे, तरी 4 दिवसा यात्रेमध्ये सरांना सांगितल्याप्रमाणे बैलगाडा ही यंदा भव्य दिव्य नियोजन केलेलं आहे आम्ही गावच्या वतीने. त्यामुळे बक्षीस पहिलं काय असेल, काय सांगचाल? बक्षीस रुपये पहिलं 51,000 रुपये, दुसरं 35,000, तिसरं 21, 15, 11, 7 आणि 5, आणि फायनलच्या 1 नंबर करणाऱ्या गाडीस मानाची गादा दिली जाणार आहे, जरीचा फेटा, आणि क्वार्टर फायनलला 2,000 रुपये प्रत्येकी 7 गाड्यांना. मेगा फायनल ठेवलेला आहे आपण 1,000 रुपये 7 ड्रायव्हरांसाठी. तसेच 7 फायनल ड्रायव्हरांना आपण गिफ्ट ठेवलेलं आहे ड्रायव्हरांसाठी. नियम अटी काय असतील, काय सांगचाल? नियम शासनाच्या जे नियम आहेत ते पालन करूनच आपण मैदान भरवलेलं आहे. जास्तीत जास्त बैलगाडा शौकीनांनी या त्यांच्या बैलजोडी इथं घेऊन यावं म्हणून त्यांना काय तुम्ही आवाहन करचाल? आम्ही हे मैदान भरवलं ते सामान्य बैलगाडी मालकांसाठी भरवलेलं आहे. त्यांना गुलाल भेटावं या आशेने आम्ही मैदान केलेलं आहे. आमच्यात भरपूर दानशूर व्यक्ती आहेत गावामध्ये, तरी बी आम्ही छोटंसं मैदान घेतलंय, पण चांगला लाभ व्हावा बैलगाडी मालकांना, त्यासाठी आम्ही मोठं असं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य बैलगाडी मालकांना गुलाल भेटणार का तर भेटणार या मैदानात. नक्कीच खूप मोठं यात्रेचं स्वरूप आपण पाहिलं की बैलगाडा शर्यती असतील, कुस्त्याचं मैदान असेल, त्यानंतर तमाशाची चांगली मला वाटतं महिलांसाठी पण पाहण्यासाठी आपण चांगला एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानंतर गजनृत्य असेल, हे सुद्धा आपण नवीन घेतलेले, याविषयी काय सांगतो? कशाविषयी? डोली जिम. डोले जिम आमचा जो ज्या दिवशी रंगपंचमी असते त्या रंगपंचमी दिवशी ते आपण खास बघण्यासारखं, म्हणजे या ठिकाणी जवळजवळ 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत किंवा 10:30 वाजेपर्यंत 2-2.5 तासामध्ये संपूर्ण गावातले पाहुणेरावळे, मुंबईकर किंवा जे कोण असतील ते सर्व या ठिकाणी डोलेजीमध्ये रमतात. आणि त्या यात्रेला खूप चांगली अशी शोभा येण्याच्या दृष्टीनं संपूर्ण लहान थोर मंडळी, अगदी म्हातारी माणसासहित सगळी लोक त्या ठिकाणी सहभाग होऊन यात्रेची शोभा वाढवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. आणि डोलेजीमेचा कार्यक्रम खूप पाहण्यासारखा अगदी रंगतदार असतो. अगदी नक्कीच मी सुद्धा या अगोदर पाहिलं की मी अनेक वर्षापासून या गावची यात्रा पाहतोय. डोली जिम बरोबर झांजपथकही खूप मोठं असतं आणि मोठमोठे ढोल असतात, आणि हे झांजपथक डोली जिम पाहण्यासाठी पंचकृषीतून लोक येत असतात. खरं तर यात्रेचं हे आकर्षण असतंय. हे आकर्षणासाठी असतं की गावची यात्रेची शोभा वाढावी, आणि जे तरुण मंडळ असतं त्या तरुण मंडळाच्या वतीनं खरं तर इतर वेळेत तर त्या ठिकाणी तरुण मंडळ आपली त्या ठिकाणी शोभा वाढवतात, गणेश उत्सव असतील किंवा शिवजयंती असतील, पण यात्रेची शोभा वाढावा या दृष्टीनं आमच्या गावातील जी काही तरुण मंडळ आहेत, विठ्ठल रुक्मिणी मंडळ असेल, आमची शिवगर्जना मंडळ असेल, या सर्व मंडळाच्या वतीनं या ठिकाणी चांगलासा कार्यक्रम, खूप अगदी बघण्यासारखा कार्यक्रम असतो की जेणेकरून या ठिकाणी गावाच्या आमच्या मंदिरासमोर जर व्यक्ती 7:30-7:30 आली तर किमान पूर्ण तमाशा होईपर्यंत या ठिकाणी हलत नाही, आणि त्या ठिकाणी खूप बघण्यासारखा असा देखणा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. नक्कीच खूप मोठे चांगले कार्यक्रम या गावामध्ये सालाबादप्रमाणे होतच असतात, आणि कोणतीही अनुचित घटना या गावामध्ये होत नाही. अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये हे सर्व कार्यक्रम होत असतात, आनंदाच्या वातावरणामध्ये हे कार्यक्रम होत असतात. आणि मला वाटतं जे काही नोकरवर्ग जे मुंबईत या ठिकाणी आहेत, यात्रेनिमित्त या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी मुंबईवरून खास येत असतात, आणि खूप मोठी यात्रा या गावामध्ये होत असते. आपण सर्वजण साथी न्यूज चॅनलशी बोलला कुस्त्या संदर्भात खरं तर आणखी सविस्तर जाणून घेण्यासाठी मला आवडेल. या इथं पैलवान, आपण खूप मोठं चांगलं कुस्तीचं मैदान आयोजित करता, आणि या पंचकृषीमधून नाहीच तर जिल्ह्यामधून, तालुक्यामधून खूप मोठे मल्ल या गावामध्ये कुस्ती खेळण्यासाठी येत असतात, आणि नवीन मुलं या गावामधून तयार होतात. तर काय सांगताल याविषयी, कुस्तीविषयी? या गावामध्ये परंपरा आहे कुस्तीची, बऱ्याच वर्षापासून आहे. आमची यात्रेची मैदान चांगल्या पद्धतीने तयार होत आहे, आणि याही वर्षी आम्ही कुस्त्याचं मैदान भरपूर चांगल्या पद्धतीनं तयार केलेलं आहे, व कुठल्या पैलवानांना, कुठल्या खेळाडूला कुठली विजा होऊ नये हे महत्त्वाचं आहे.
त्यासाठी आम्ही भरपूर काळजी घेतलेली आहे. लाल माती असो किंवा पाण्याची सोय सर्व आम्ही केलेलं आहे. तर मला सर्व पैलवानांना एक सांगायचं आहे की ह्या मैदानासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आमच्या यात्रेची मैदानाची शोभा वाढवावी ही विनंती करत आहे. व आमच्या गावामध्ये गावातर्फे तर कुस्त्या लागतात, परंतु वैयक्तिक कुस्ती महत्त्वाचं गावाचं एक खासियत आहे की न नोंदता कुस्ती तिथं प्रत्येकजण आपली वैयक्तिक कुस्ती लावतो व चांगल्या दर्जाचं बक्षीस देऊन पैलवानांना कधीच नाराज करत नाही. त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील पैलवानांना एक विनंती करतो, या यात्रेच्या मैदानासाठी सर्वांनी उपस्थित राहून या गावाला व मैदानाला सहकार्य करावं. कुस्तीचं आकर्षण म्हणून पहिली कुस्ती किंवा आकर्षित कुस्ती कोणाची असेल काय सांगचाल? तसं नाही, जो पैलवान चांगला असेल किंवा फिरवून कुस्त्या लावलेल्या जातात अशा नोंदीव कुस्त्या आम्ही 2-3 मैदानं घेतली होती, परंतु जे नोंदलेले नाहीत पैलवान आणि ती पैलवान आल्यानंतर प्रॉब्लेम होतो. म्हणून ह्या जे उपस्थित राहतात पैलवान जे चांगले असतील फिरवून जे कुस्त्या लावतो त्यामुळं आपल्याला चांगल्या कुस्त्या बघण्यात मिळतात आपल्याला. नक्कीच अचानक पैलवान समोर आले की त्याला काटा कुस्ती करावीच लागते आणि काटा कुस्तीचं मैदान हे मुळकवाडी गावचं मैदान म्हणून ओळखलं जातं आणि खूप मोठ्या चांगल्या कुस्त्या ह्या मुळकवाडी मैदानामध्ये होत असतात. तर अजून कोण बोलणार आहे? बैलगाडा क्षेत्राविषयी आपण आणखीन जाणून घेऊया. काय सांगचाल मैदानाविषयी, काय सांगचाल तुम्ही? नमस्कार. आपलं मैदान मंगळवारी आहे, तर मंगळवारी आपले मैदान 8 वाजता चालू होणार आहे. ऑनलाईन नोंद तर कालपासून चालू झालेली आहे. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद करून आम्हाला प्रोत्साहन देऊन जरा सहकार्य करावे ही विनंती करतो. बाकी काय यात्रेचे वर्गचं कार्यक्रम ठेवलेलेच आहेत, तर सर्व रसिक बांधवांनी याचा आस्वाद घ्यावा ही विनंती. नक्कीच बैलगाडा संघटना ज्या आहेत या संघटनांना सुद्धा तुम्ही काय आवाहन करचाल? बैलगाडी संघटना म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व नियम अटी घातलेले आहेत, त्या पद्धतीने सगळं मैदान पुरेपूर फायदा होणार आहे, रितसर होणार आहे. नक्कीच मैदानी रितसर होणार. आपण पाहिलं की कुस्ती असेल, बैलगाडा शर्यत असतील, तमाशाचे अनेक कार्यक्रम असतील, डोली जिम असेल, झांज पथक असेल, असे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम या गावामध्ये होत असतात आणि आज या यात्रेनिमित्त होणार आहेत. आपण सर्वजण साथी न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. मरेजरीच्या नावाने शिमाईच्या नावाने मरेजरीच्या नावाने लक्ष्मीच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव.